मित्रांनो, करिअर म्हणजे नेमकं काय? जो तो म्हणतो मला करिअर करायचं आहे आणि एखाद्याने कुणीतरी इकडे-तिकडे जर एंटरटेनमेंटसाठी जर बोलवलं, तर म्हणतो, की मला वेळ नाही. तुमच्यासारखा टाईम वेस्ट करण्यात मला काही इंटरेस्ट नाही. मला माझं करिअर बनवायचं आहे. असं प्रत्येकजण म्हणत असतो, कारण की करिअरला जास्त महत्त्व दिलं जातं. प्रत्येक सक्सेसफुल व्यक्ती करिअर बनवतो म्हणजे नेमकं काय करतो? हा मला मोठाच प्रश्न पडलेला आहे. आनंदी माणूस दिसतोय म्हणजे त्याचं करिअर चांगलं म्हणायचं, की जो यशस्वी सक्सेसफुल होतो तो करिअर बनवतो त्याला चांगलं म्हणायचं? कोणत्या गोष्टीला चांगलं म्हणायचं? आपली श्रीदेवी हिरोईन तुम्हाला माहीतच असेल आणि सध्या ती या जगामध्ये नाही आहे. पण तिचंही करिअर खूप चांगलं होतं ना. पण ती करिअरमध्ये किंवा तिच्या जीवनामध्ये खरंच आनंदी, खुश होती का? हा प्रश्न प्रत्येकाला पडत असेल कदाचित. पाण्याने भरलेल्या टबामध्ये पडून तिचा मृत्यू झाला, की आत्महत्या होती हे कोणालाच माहिती नाही. आणि तसंच आपला सुशांत सिंह राजपूत यांनी सुद्धा हा माझा आवडता हिरो आहे. त्याच्याविषयी सुद्धा बरीच माहिती आहे. तो सुद्धा हिरो या जगामध्ये नाही आहे. त्याचं सुद्धा करिअर खूप सक्सेस होतं, खूप चांगलं होतं. मोजक्याच चित्रपटामध्ये काम करून तो सक्सेसफुल झाला होता. पण असे काय त्याच्या आयुष्यामध्ये घडले, की त्याला आत्महत्या करावी लागली? तो अशा कोणत्या डिप्रेशनमध्ये होता, की त्याला अशा पद्धतीने निर्णय घ्यावा लागला आयुष्याचा आपल्या? अर्धवट आपलं आयुष्य संपवायचं असेल तर सक्सेसफुल करिअर काय फायद्याचं? आज दिवसाला ₹100 कमवणारा शेतकरी सुद्धा आपल्या पत्नीला घेऊन शेतावरच्या बांधावर सुखाने 2 घास खाऊ शकतो. पण आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये लाखो रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला हा क्षण कधीच अनुभवता येत नाही. या अनुभवासाठी, या सुखासाठी ते व्यक्ती खूप धडपडत असतात. पण कधीतरी पती-पत्नी एकत्र येऊन, एकत्र बसून 4 घास सुखाचे खाल्ले असते, हा विचार त्या श्रीमंत लोकांच्या मनामध्ये येत असतो. भरपूर पैसा असून सुद्धा ज्या व्यक्तीला सुखाचा 2 घास खाता येत नसतील तर, अशी श्रीमंती आणि असं सक्सेसफुल करिअर काय फायद्याचं? मित्रांनो, जाता-जाता आणखीन एक मुद्दा मी तुमच्यासमोर मांडते. आजकालची मुलं-मुली जी कॉलेजची आहे, ती कुणाच्याही सहज प्रेमामध्ये पडतात. काही जण प्रेमात पडतात, काही जण करिअर करतात. करिअरच्या पाठीमागे लागणारा व्यक्ती जो आहे, तो सक्सेस होतो करिअरमध्ये. पण स्वतःचा जोडीदार आहे, तो आपल्याला परफेक्ट पाहिजे तसा मिळवत नाही आणि मिळवू शकत नाही. जो प्रेमात पडतो, तो आपल्या जोडीदाराला पूर्ण पारखून अनुभवून घेतो, कारण की त्याचं आयुष्य त्याला सुखात घालवायचं आहे. मला सांगा, जे आपण करिअर करतो, ते कशासाठी करतो? आनंदी जीवन जगण्यासाठी करत असतो ना. मग आपला आनंद कशामध्ये आहे हे पहिलं आपण जाणून घेतलं पाहिजे. फक्त जास्त पैसा कमवला म्हणजे याला करिअर नाही म्हणत. तर आपण आयुष्यामध्ये किती सुखी आनंदी आहोत याला जास्त इम्पॉर्टंट महत्त्व देणं आणि याला करिअर म्हटलात तरी चालेल. माझ्या बाबतीत हेच मी म्हणेन, की आपण आयुष्यामध्ये आनंदी खुश राहणं याला मी करिअर समजते. पैसा जास्त कमवून माणूस करिअर बनवतो असं नाही. पण आजकालच्या माणसांच्या मनामध्ये फक्त पैसा जास्त कमवणे, मोठा बंगला, गाडी-घोडं घेणे याला करिअर म्हणतात आणि हे मिळवणे करिअर म्हणतात. पण आयुष्यभर आपल्याला पैसा कमवून त्याचा आनंद घेता येणार आहे का? तर आपला निवडलेला जीवनसाथी आहे, तो कायमस्वरूपी आपल्याला सुख-दुःखामध्ये साथ देईल. तसं आपलं करिअर देत नाही. कारण की एखाद्या वेळेला करिअरमध्ये आपण कुठल्यातरी नोकरीमध्ये, जॉबमध्ये जर सक्सेसफुल असू, तिथं आपलं टॉपवर असेल, कधी ना कधीतरी आपण खाली येऊ शकतो ना. कुठल्यातरी कंपनीचा मालक असेल, तो काढून टाकू शकतो किंवा आणखीन काहीतरी आपला स्वतःचा जर बिझनेस असेल, त्याचा लॉस होऊ शकतो. त्यामुळे त्या टेन्शनमध्ये येऊ शकतो. पण ते आयुष्य सुखी नाही जगू शकत. कधीतरी तो बिझनेसच खाली पडू शकतो. स्वतःचा तुम्ही मालक जर समजला तर किंवा कुठेतरी जॉब केलात असाल तर. आयुष्यभर तुमचे जॉब, करिअर असं म्हणता ना, या जॉबला लागलो मी, किंवा बिझनेस केला, करिअर जास्त सक्सेस झाला असं म्हणता नाही. हे आपल्यासाठी कायमस्वरूपी टिकेल याची गॅरंटी नाही आहे आपल्याला. मित्रांनो, हे सगळं तुम्ही करताय फक्त करिअरसाठी, पण स्वतःसाठी जगतच नाही आहात. स्वतःचा विचार करत नाही, स्वतःच्या आनंदाचा विचार करत नाही. स्वतःचं जगणं विसरून जात आहे आणि फक्त करिअरच्या पाठीमागे धावपळ, धडपड करत राहत आहे. पण शेवटी जगताना मात्र आयुष्य निम्मं संपून जात असतंय. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्ही करिअर निवडाल, करिअर सक्सेसफुल व्हाल. पण काही दिवस मला एक सांगा, एक दिवसच तुमचे काही अनुभवायचे असेल, तर त्या दिवशी तुम्ही काय कराल? एखाद्याला कॅन्सर असेल, कोणता तरी आजार असेल, महिनाभरच तो राहणार असेल आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यू होणार आहे. मग तुमचं ते करिअर आहे ते काय फायद्याचं असणार तुमच्यासाठी? नाही ना. मग त्यासाठी आयुष्य आत्ताचं करंट लाईफमध्ये जगायला शिका. फ्युचर लाईफमध्ये नको. फ्युचर लाईफ काही कामाची नाही. उद्या तुम्ही जगाल, की आज आहात, उद्या जगाल की नाही हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे स्वतः आज आनंद किती महत्त्वाचा आपल्यासाठी हे पाहायला शिका. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि ह्याच्यामधले कोणते पॉईंट्स आवडले आणि तुम्ही करिअरबद्दल काय म्हणताय? तुम्हाला करिअरबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की मांडायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.